कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भुवनेश्वरी आणि माझी चारू यांची बरोबरी कधीच होऊ शकत नव्हती, कारण चारुलता ही MA लिटरेचर होती। तिचं भाषेवर खूप प्रेम होतं, तिला वाचनाची पुस्तकांची आवड होती। तिला वाटायचं अधिपती उच्च शिक्षित व्हावाच, पण तो एक चांगला माणूस व्हावा। त्याच्या अगदी लहानपणापासून त्याची भाषा, त्याचे उच्चार चांगले असावेत यासाठी प्रयत्न करायची ती। बोल बाळा। आ ई ई उ उ उ ए ऐ ए ऐ ऐ ए वर मात्रा आहे की नाही, मग काय म्हणायचं? ऐ ऐ। शाबास। हे बघ, उच्चार कसे असायला हवेत? स्पष्ट, शुद्ध। चला आता करूया। ए ऐ ऐ ओ चारूला कलेची, साहित्याची कदर होती, आवड होती। आमचं हे घर पुस्तकांनी भरून गेलं होतं। सारखी पुस्तकात रमायची चारू, पुस्तकांबद्दल बोलायची। आणि ही भुवनेश्वरी त्याच्या बरोबर उलट। तिला शिक्षण, पुस्तक याबद्दल काहीही नव्हतं, असलीच तर घृणा होती। भुवनेश्वरीला मी जसा जसा नाकारत गेलो तशी तशी ती चिडत गेली, इरेला पेटली। माझ्यावरचा राग तिनं खूप वाईट पद्धतीनं काढला। एके दिवशी मी घरात नसताना चारूची सगळी पुस्तकं तिनं गोळा केली आणि त्यांची होळी केली तिनं। अधिपती बाळ काय करताय? वाचताय? अहो पुस्तक नाही, माणसं वाचायला शिका, कळलं का? आयुष्यात शिक्षण नाही, अक्कल महत्वाची, कळलं का? हो आई। आई नाही म्हणायचं, आई साहेब म्हणायचं। आई साहेब। आई साहेब नाही, आई साहेब। आई साहेब। हा, आता कसं आपल्याला शाळेत जायची काय बी गरज नाही, कळलं का? आपण पैसा कमवायचा, शरीर कमवायचं, काम करायची नाहीत। काम करायला नोकर चाकर आहेत आपल्याकडं, आपण काय बी करायचं नाही। आणि शाळा शिकली की नाही गुलामी करावी लागते, कळलं का? हो आई साहेब। शाबास। चला जावा आता, खेळायला जावा। हा जावा। वद ग। बापरे, त्यांनी पुस्तकं जाळली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।